बॉलिवूडमध्ये आपण बऱ्याचदा पीरियड लव्ह सागा पाहिल्यात. अगदी ऐतिहासिक बॅकग्राऊंड आणि त्या सेट्सवरती खूप मेहनत घेतलेली आपण पाहिली आहे. आणि असाच एक मोठा लॅविश असा ऐतिहासिक लव्ह सागा मराठीमध्ये येतो आहे, रमा माधव. आणि अर्थात हा लव्ह सागा घेऊन येत आहेत मृणाल कुलकर्णी. हा त्यांचा सेकंड डिरेक्टोरियल मूव्ही असणार आहे. आणि सध्या त्या चित्रपटातलं एक कपल आपल्यासोबत आहे, गोपिकाबाई आणि नानासाहेब. मृणाल, तुझ्यासाठी खास एक प्रश्न असा की पहिलं प्रेम असतं. हे कम्प्लिटली अर्बन लव्ह स्टोरी होती की इट्स अबाउट कंटेम्पररी रिलेशनशिप जी आता आपण पाहतोय. आणि आता अचानक असं नाही, पण एक ऐतिहासिक प्रेमकथा हाताळायची, तीही दुसऱ्या चित्रपटात. का म्हणजे हा डिसिजन कसा आला? खूप धाडसी डिसिजन वाटतोय ना. माझ्यासाठी पण हा खूप धाडसी डिसिजन होता. पण त्याचबरोबर तो धाडसी डिसिजन नव्हता सुद्धा, कारण मी स्वतः ॲज अन ॲक्टर खूप ऐतिहासिक भूमिका केलेल्या आहेत. म्हणजे माझी पहिली भूमिका स्वामीतली रमा म्हणून, ती माझी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर मी संजय खानसाठी अहिल्याबाई होळकर ही भूमिका केली ग्रेट मराठामध्ये. त्यानंतर मीरा केलं, द्रौपदी केलं, माई आंबेडकर केलं आणि आत्ता रिसेंटली राजाशिव छत्रपतीमध्ये जिजाबाई साहेब. माझे आजोबा हे मोठे इतिहासकार होते, हिस्टोरियन, आणि ही वॉज अ रायटर, नॉवेलिस्ट. आणि त्यामुळे इतिहास हा माझ्या रक्तात पण आहे आणि माझी आवड पण आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा फार मोठा ओ माय गॉड असा डिसिजन नाही आहे खरं तर. पण आत्ताच मला रवींनी सांगितलं की पहिली स्त्री दिग्दर्शिका कदाचित मी आहे ऐतिहासिक फिल्म बनवणारी. तर असं काही माझ्या मनात नव्हतं अजिबात. मला फक्त काहीतरी वेगळं करायचं होतं, वेगळं लोकांपुढे मांडायचं होतं. कारण आता आपण विनोदी चित्रपट खूप बघतो, सामाजिक आशयवाले चित्रपट खूप बघतो, आणि प्रेमकथा तर आता म्हणजे अरे बाबा प्रत्येक महिन्यात 2-3 येतात. तर आता वेगळं आणखी काय करावं असं जेव्हा माझ्या डोक्यात आलं, तेव्हा मी विचार करत होते की नवीन काय. आणि मी माझ्या प्रोड्युसरला एक नॉर्मल कहाणी ऐकवली सामाजिक, आणि एक ही कहाणी ऐकली की माझ्या डोक्यात हा विषय आहे, पण हा फार मोठा सिनेमा आहे, म्हणजे ह्याच्या बजेटमध्ये आपण 2 बनवू शकू मराठी सिनेमे. पण ही वॉज व्हेरी कॉन्फिडेंट आणि ही लाईक्ड इट व्हेरी मच. आणि महाराष्ट्रामध्ये स्वामीचं किंवा रमा माधवाच्या प्रेमकथेचं महत्त्व काय आहे हे त्यांच्या लगेच लक्षात आलं, आणि मला म्हणाले की ह्याच्यावरच काम सुरू करा. आणि मग तर काय माझा आवडीचाच विषय होता. मी इतिहासामध्ये एवढी रमले, आणि स्वतः एकदा साकारलेली व्यक्तिरेखा एका वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कशी मांडावी याचा विचार सुरू केला. म्हणून 12 वर्षाची माझी छोटीशी रमा लग्न होऊन जेव्हा शनिवार वाडा बघायला येते की आता मी इथे राहणार आहे, तेव्हा तिला काय वाटलं असेल. मग तिला ती सगळी माणसं भेटली, त्यांचे हेवे दावे, रागलोभ, मत्सर, हे सगळं तिला वाटलं आणि ते सगळं तिने अनुभवलं. तेव्हा ती कशातनं गेली असेल, अशा दृष्टीने मी विचार सुरू केला, आणि एक खूप कोवळी आणि गोड प्रेमकथा त्यातनं निर्माण झाली. नक्की सर, तुम्हाला आम्ही ऐतिहासिक रोलमध्ये किंवा ही पगडी, पुणेरी पगडी, ह्याच्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे आणि तो करारी चेहरा आम्हाला नेहमी आवडलेला आहे. पण ह्यावेळेस रमा माधव, आणि अर्थात म्हणजे जेव्हा फर्स्ट प्रोमो पाहिला, अरे वा, अच्छा हा चेहरा आहे का. सो दॅट वॉज अ व्हेरी कॅची लुक होता हा. तर एंटायर पुन्हा एकदा ही जर्नी सुरू होते पेशवाईची तुमच्या करिअरमध्ये. तर काय सांगाल याच्याबद्दल? पेशवाईची परत सुरू होत नाही. मी 3 पेशवे केलेले आहेत. मी माधवराव पेशवा पण केला, त्याच्यानंतर मग बाजीराव पेशवा पण केला, आणखीन आता मुलांमुळे नानासाहेब पेशवे करण्याची पण मला संधी मिळाली. मला असं वाटतं की 3 पेशवे खूप वेगवेगळे आहेत. आणखीन 3 पेशव्यांची स्वभाववैशिष्ट्ये खूप वेगळी आहेत. 3 पेशव्यांचं चरित्र, त्यांची उत्तुंगता, मोठेपण हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आहे, आणि त्यांच्या जागी ते खूप श्रेष्ठ होते, यात काही वाद नाही आहे. जसं मी म्हणतो की माधवराव हा इतक्या कोवळ्या वयात आला, आणखीन 10 वर्षाचं फक्त आयुष्य जगला, आणखीन त्यात एवढं काहीतरी मोठं काम करून गेला की त्याला काय तोडच नाही. त्या दोघांची, त्या रमा माधवांची देखील इतकी जवळीक, इतके छान निस्सीम प्रेम एकमेकांवरचं, ती काही वेगळीच स्टोरी आहे. बाजीराव पेशवे हा अख्ख्या समाजाकरता जगणारा माणूस, ज्यांनी अख्खं 10,000 कुटुंब पुण्यातले घेऊन बिठूरला जाऊन थांबला, कारण हे माझं कुटुंब आहे, इंग्रजांमुळे यांना त्रास व्हायला नको म्हणून तो तिकडे जाऊन थांबला, तिकडे जाऊन राहिला. हा वेगळा माणूस आहे. नानासाहेब पेशव्यांसारखा खूप उत्तुंग माणूस की ज्यांनी पेशवाईतलं एव्हरेस्ट बघितलेलं आहे, की त्यांच्या काळामध्ये पेशवाई एवढ्या टोकाला होती की सतत जिंकणारी पेशवाई, असं त्यांनी बघितलेली नानासाहेब पेशवे होते. आणखीन त्याच वेळेला स्वतःच्या चुकीमुळे ऱ्हास झालेला बघितला आणि त्याची हाय खाऊन गेलेला माणूस. त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या कर्तृत्वाची क्षेत्र गाठणारा, टोकं गाठणारा माणूस आहे, आणि प्रत्येकाची स्वभाववैशिष्ट्ये वेगळी आहेत. त्यामुळे असं की प्रत्येक पेशवा करत असताना खूप गंमत येते.
आणि मला असं वाटतं की ऐतिहासिक भूमिका साकारत असताना तुम्हाला इतक्या गोष्टींचं भान ठेवायला लागतं, विशेषतः चित्रपटामध्ये. मालिकेमध्ये एक ठीक आहे की इकडे तिकडे झालं तरी देखील दुसऱ्या प्रसंगामध्ये दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्ही हे करू शकता. पण आत्ता इथं करत असताना चित्रपटांमध्ये याचं खूप भान ठेवायला लागतं. जेव्हा तुम्ही हे सगळं ते पगडी घालता, दागिने घालता, रोप घालता आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला कॅरी करायचं असतं, आणखीन परत दाखवायचं असतं मी राजा कसा आहे, आणखीन ते प्रेक्षकांच्या मनात उतरवायचं असतं की येस ही इज द किंग. हे खूप अवघड आहे, आणखीन खूप छान करायला खूप छान वाटतं. त्यामुळे नानासाहेब पेशवे साकारत असताना देखील मला खूप मजा आली. नक्कीच. एक हे कॅरेक्टर रिडिंगचं सेशन जे तुम्ही सांगितलं आता, की म्हणजे एक कॅरेक्टर जे नुकतं स्क्रिप्टमधून तयार झालं आहे ते साकारताना म्हणजे थोडी तरी आपली कॉन्सेप्ट तिकडे वापरता येत असेल, पण जे इतिहासात लिहून आलं आहे ते कॅरेक्टर साकारताना कठीण वाटतं का? नाही, मला असं वाटतं की त्याचे काही रेफरन्सेस, याची काही उदाहरणं इतिहास याच्यातमध्ये आहेत, पुस्तकांमध्ये आहेत. पेशवे पुस्तक जे आपण मगाशी हिनी पण उल्लेख केला, जे माझ्याकडे पेशवे पुस्तक आहे, मी वाचून काढलेलं आहे ते पुस्तक. आणखीन ते खूप छान आहे. त्यातले रेफरन्सेस इतके सुंदर सुंदर रेफरन्सेस आहेत. त्याच्यावरनं स्वतःच्या नटाचा, प्रत्येक नटाचा स्वतःचा अभ्यास असतो की हा प्रसंग असा जर घडला असेल तर तो मेकॅनिकली त्यांनी लिहिलेला आहे, पण त्यात मी काय करू शकतो हे स्वतःच्या मनाने तयार करायचं आहे. दिग्दर्शकाला विचारून तयार करायचं आहे. दिग्दर्शकाचा कारण एक पॉईंट ऑफ व्ह्यू वेगळा असतो, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिग्दर्शकाचा वेगळा असतो. त्यामुळे त्या दोघांची सरमिसळ करून नटाला हे साकारायचं असतं. आणखीन ते करण्याची जी काही मजा असते की नाही ती वेगळी असते. आणखीन त्यामुळे मग सामाजिकपेक्षा देखील ऐतिहासिक करताना खूप मजा येते. ह्याच लिंकमध्ये प्रश्न तुला की जसं एक कॅरेक्टर वाचणं महत्त्वाचं असतं, तसं रमा माधव ही कथा इट्स रिअली लाईक जोधा अकबर. म्हणजे आम्हाला अकबर बादशाह होता हे माहिती होतं, पण जोधा आणि अकबर ह्यांच्यामध्ये प्रेमकथा होती हे साकारावं लागलं शेवटी. तर हाही टास्क बऱ्यापैकी असा आहे. आम्हाला माधवराव माहिती आहेत, पण आता रमा माधव यांच्यात प्रेमकथा आहे. जसं मी आता जस्ट प्रेस रिलीज वाचलं त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ती बॅकग्राऊंड खूप राजकारणी होती आणि त्याच्यामध्ये प्रेम दाखवायचं होतं. तर हा एक टास्क नक्की होता. तो त्याच्यासाठी काय प्रिपरेशन आहे? मला वाटतं जोधा अकबर एवढं अवघड काही हे नाही आहे. कारण रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी जेव्हा लिहिली तेव्हाच रमा आणि माधव या दोघांनाही त्यांची प्रेमकहाणीसुद्धा अजरामर करून ठेवली. ही त्यागाची कहाणी आहे, ही समर्पणाची कहाणी आहे, ही प्रेमाची कहाणी आहे. मी मात्र थोडा त्याला वेगळा अँगल दिला, कारण मला असं वाटलं की नुसता त्याग समर्पण हे तर त्या काळातल्या गोष्टी झाल्या. त्या दोघांमधला बॉन्ड कसा झाला असेल ह्याच्यावर मी जास्ती कॉन्सन्ट्रेट केलं. आणि केवळ ते दोघंच नाही तर 3 वेगवेगळ्या कपल्सच्या बॅकग्राऊंडवर हे एक कपल प्रेमी युगुल हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला. कारण जेव्हा आपण ऐतिहासिक व्यक्तिरेखा उभ्या करतो तेव्हा त्यांच्यातले भावबंध कसे असतील. उदाहरणार्थ आता रवी नानासाहेब आहे, मी गोपिकाबाई आहे. गोपिकाबाई ही कॅरेक्टर कशी होती ह्याच्यात मला इतिहासाचं प्रचंड आवड आहे. मी अभ्यास पण खूप केला आणि या कॅरेक्टर्स इतक्या इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत. एक छोटंसं उदाहरण सांगते की नानासाहेबांना गोपिकाबाई राजकारणात ढवळाढवळ करायची आहे अजिबात आवडायचं नाही आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की यांना लिहिता वाचता येत आहे पण मोडी लिपी शिकवू नका, कारण राजकारण सगळं मोडी लिपीत व्हायचं. आता हा किती इंटरेस्टिंग उल्लेख आहे. आणि त्यांनी शेवटपर्यंत तिला शिकू दिलं नाही आणि तिला कायम हेच सांगितलं. आमच्यात एक खूप छान सीन आहे की ते येतात आणि मी त्यांना काहीतरी विचारते, काय झालं हो दिल्लीहून, काय खबर आली. तर ते नुसतेच माझ्याकडे रोखून बघतात. तर मी म्हणते की असं नाही, आपल्या मुलाला महत्त्व मिळायला पाहिजे, नाहीतर जिंकतात कोणीतरी आणि त्याच्याच नावावर सगळं कौतुक जातं आणि आपल्या मुलाला काही मिळतच नाही. तर ते म्हणतात की तुम्ही तुमची कामं करा, स्वयंपाकघर सांभाळा, शनिवारवाडा सांभाळा, आम्हाला आमची कामं करू द्या, राजकारणात लक्ष घालू नका. आता हा छोटासा सीन आहे, सटल सीन आहे, पण त्याच्यात ही रिलेशनशिप आणि ही जी माहिती आहे ही आम्ही देऊ शकलो की सगळ्यात जोड्या काही ओ माय गॉड शेले घातलेत, शालू नेसलेत म्हणजे काही चांगल्या नसतात रिलेशनशिप्स. त्याच्यात कुठेतरी ताण असतात, कुठेतरी खूप छान असतं. पुढचा एक सीन असा आहे की दिल्ली जिंकली, दिल्ली जिंकली. तर ते दोघं नवरा बायको इतके खुश आहेत कारण शेवटी 40 वर्ष पराभव न पाहिलेलं पुणं किंवा 3/4 भारत जेव्हा मराठी लोकांच्या अंमलाखाली होता, असा जो सुवर्णकाळ होता, त्या सुवर्णकाळातले जे पेशवे पंतप्रधान आणि त्यांची पत्नी हे एकमेकांशी कसं वागत असतील, ते एकमेकांना किती महत्त्व देत असतील, त्यांचं इंटर रिलेशन्स काय असतील, हे सगळं माझ्या खूप इंटरेस्टचा विषय आहे. किंवा इतर कॅरेक्टर्ससुद्धा
तर प्रत्येक जोडीचा एक वेगळी कथा असते. मग ते सोशल असू देत नाही ते हिस्टॉरिकल असू देत, तेच रागलोभ असतात, तेच मत्सर असतो, तोच प्रॉब्लेम असतो किंवा तीच इमोशनल कोशंट तसेच असतात. त्याची क्वांटिटी बदलते, कोणाचं अतिच काही असतं, कोणाचं थोडं कमी असतं. तर हे सगळं दाखवण्याचं मला एक खूप छान संधी मिळाली. मला असं वाटतं की हे मानवी भावभावनाच आहेत, हे ऐतिहासिक भावजीवन दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि कपडे फक्त ऐतिहासिक घातले आणि भाषासुद्धा तुमची आमचीच आहे. म्हणजे कुणालाही अवघड वाटेल, समजणार नाही अशी भाषा आम्ही जाणीवपूर्वक टाळलेली आहे. कारण फक्त इतिहास दाखवणं हा माझा हेतू नाही, तर तेव्हाची मानवी भावभावनांची गुंफण दाखवणं हा या चित्रपटाचा हेतू आहे. आणि एक अतिशय अप्रतिम प्रेम कहाणी जी रमा माधव म्हटलं की लोकांना म्हणजे माधवरावांचं नाव एक खूप चांगला राजकारणी किंवा मुत्सद्दी किंवा योद्धा म्हणून जसं घेतलं जातं, तसंच ते रमा माधव या प्रेमकहाणीसाठी सुद्धा घेतलं जातं. म्हणजे यात इतिहासात काही शोधायला जायची गरज नाही. आजही थेऊरला या दोघांचं समाधीस्थळ आहे, सतीचं वृंदावन आहे आणि सतत लोक जात असतात तिथे. आणि हे सगळं आपल्या आसपास घडलेला इतिहास आहे, शनिवारवाड्यात घडलेला इतिहास आहे, हा लोकांसमोर आणावा असं मला वाटलं. आणि जेन्युइनली लोकांना इतिहासामध्ये खूप इंटरेस्ट असतो, हे मला अगदी माझा ठाम विश्वास आहे या गोष्टीवर. आणि त्यांना जर तुम्ही अट्रॅक्टिव्ह पद्धतीने तो दाखवला तर तो त्यांना खूप आवडेल असा माझा विश्वास आहे. अट्रॅक्टिव्ह गोष्ट म्हटल्यावरती एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे सेट्स आणि ह्या चित्रपटाचा असणार बॅकग्राऊंड स्कोअर, म्युझिक. तर त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, काय आहे, काय सांग? मी चित्रपट करायचं ठरवलं तेव्हा काही नावं या चित्रपटाशी संबंधित असणार हे ठरूनच गेलेलं होतं. त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई. शनिवार वाड्यामध्ये ॲक्च्युअल शूटिंग जरी केलं असलं तरीसुद्धा 10 ते 12 लोकेशन्स वापरली आम्ही या संपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी. आणि त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं शूटिंग म्हणजे ND स्टुडिओ होतं, चित्रपट शूटिंगचं स्थळ. कारण जिथे जे अडचण येईल की अरे बाबा आता इथे मला शहर आहे, इथे इलेक्ट्रिक पोल्स आहेत आणि हे मला नाही शक्य आहे, इथे ट्यूबलाईट लागलेले आहे, काही असलं की चला ND स्टुडिओत चला. म्हणजे सर्व प्रॉब्लेम्सवरचं एकच रामबाण उत्तर म्हणजे ND स्टुडिओ होतं. आणि नितीनदादांचा अभ्यास या इतिहासातला इतका आहे, त्यांनी स्वतः राजशिव छत्रपतीची निर्मिती केली, बाजीराव मस्तानीची निर्मिती केली, अनेक ऐतिहासिक जोधा अकबर त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांचा त्याच्यातला अभ्यास आहे आणि ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. मला खूप खूप आनंद होतो. या चित्रपटातली साहसदृश्य, युद्ध कमी असलं तरीसुद्धा हा एक माझा खूप जिव्हाळ्याचा आणि टेन्शनचा विषय होता. कारण मी स्वतः अशा दृश्यांमध्ये फारसा भाग घेतलेला नाही आणि मला त्याचा अनुभव नाही. त्यामुळे दिग्दर्शक म्हणून छोटासा पोर्शन असला तरी तो छान झाला पाहिजे याच्यावर माझा खूप कटाक्ष होता. आणि रवी दिवाण हे जे नामांकित फाईट मास्टर आहेत त्यांनी साहसदृश्य केली. सरोज खान यांनी नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे आणि राजीव जैन यांनी अतिशय देखणी सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाची केलेली आहे. आनंद मोडक हे माझे संगीतकार, जे नुकतंच त्यांचं निधन झालं. इतकी अवॉर्ड्स त्यांना आजपर्यंत मिळालेली आहेत. आणि या चित्रपटासाठी त्यांनी खूप विशेष मेहनत घेतली होती, कारण इट वॉज व्हेरी क्लोज टू हिज हार्ट. आणि 200 वर्षापूर्वीचा काळ उभा करू शकणारा संगीत दिग्दर्शक आणि तरीही आजच्या पिढीला आवडेल असं संगीत देऊ शकणारा संगीत दिग्दर्शक म्हणून माझं पहिली पसंती त्यांनाच होती. बॅकग्राऊंड स्कोअर तू जसं म्हटलीस तसं नरेंद्र भिडे हे बॅकग्राऊंड स्कोअरमधलं एक आता सर्वोत्कृष्ट नाव आहे. आणि जितका भव्य दिव्य सिनेमा तितकाच त्याचा बॅकग्राऊंड स्कोअरही भव्य दिव्य असला पाहिजे याच्यावर अगदी माझा कटाक्ष होता. आणि नरेंद्र इज डुईंग अ फॅन्टॅस्टिक जॉब. सर 3 पेशवे साकारले आणि आता हा 4था, राईट? तर कसा होता अनुभव, म्हणजे म्युझिकल वर्किंग कसा, किती वेगळा होता आधीच्या पेशव्यांपेक्षा हा पेशवा? वेगळा असण्यापेक्षा मला असं वाटतं की आत्ता इथं मी मृणाला बरोबरपर्यंत रमा माधव साकारली, त्यावेळी मृणाला लहान होती. आणखीन मला असं वाटतं की तिच्या दिग्दर्शनाबद्दल बोलणं हे जास्त उचित ठरेल, कारण ती अभिनेत्री तू दिग्दर्शक असा तिचा प्रवास आम्ही बघितलेला आहे. आणखीन तो प्रवास करत असताना तिने हे सगळं धडपडून यश मिळवलेलं आहे. आणखीन स्वतःला ती घडवत गेलेली असं एक मला समोर तिचा सगळं पूर्ण आलेख बघत असताना जाणवतं. आणखीन नानासाहेब पेशवे करत असताना देखील असं वाटलं की ज्यावेळेस स्क्रिप्ट ऐकवलं त्याच वेळेला मला ते स्क्रिप्ट आवडलं होतं, कारण स्वतःचा दिग्दर्शकाचा काहीतरी एक वेगळा दृष्टिकोन त्यात त्यांनी मांडलेला होता. हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. दिग्दर्शकाला स्वतःला एकतर कसं आहे की एक दिग्दर्शकाच्या डोक्यात एक ग्राफ असतो आणि तो ग्राफ कसा उतरायचा आहे त्याला माहिती असतं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत नाही तो की बाबा हे असंच होणार आहे, हे नंतर करणार आहे. त्याच्या डोक्यात ते असतं, तो ढाचा ठरलेला असतो आणि त्यात गोष्टी तो बसवत असतो.
आणि ही ज्याची पकड ह्याच्यावरती चांगली असते ना, तो मला वाटतं असं वाटतं की उत्कृष्ट दिग्दर्शक होऊ शकतो. जे तिने ते अवगत केलेलं आहे. आणि दुसरा चित्रपट हा तिचा, मला नाही असं वाटतं की दुसरा चित्रपट तिचा वाटेल, 20वा वगैरे असं वाटेल, इथपर्यंत चांगलं काम तिने केलेलं असं मला वाटतं. म्हणजे त्यामुळे दिग्दर्शनात आणखीन सेटवरती दिग्दर्शकांनी उभं राहणं, स्वतः धडपडणं, स्वतः करणं, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं, बारकाईने लक्ष देणं. कारण प्रत्येक डिपार्टमेंटला माणूस सांभाळणं असतं. राजीव जैननी खूप छान काम केलेलं आहे. पण तरी देखील दिग्दर्शकाचं त्याकडे लक्ष लागतं की नाही, मला हे असं पाहिजे, मला हे असं पाहिजे, म्हणजे माझ्या डोक्यात काहीतरी आहे. हे जे काही असतं की नाही, ते तिच्याकडे मला वाटतं खूप छान आहे. आणि धडपडणार मुद्दाम शब्द वापरला की धडपडली पण आहे ती. काम करत असत ती धडपडली, पडली, 2 दिवस तिला आडवं पडायला सांगितलं होतं, सगळं झालेलं आहे. त्यामुळे इथपर्यंत तिने काम केलेलं आहे. नक्की. मृणाल, एक शेवटचा प्रश्न असा की आम्ही ऐकलंय की ह्या चित्रपटामध्ये मुजरा अदितीराव हैदरी करणार आहे, की त्याबद्दल काय सांगशील? काय सरोज खान यांना जेव्हा मी गाणं ऐकवलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हे क्लासिकल डान्स आहे आणि हा क्लासिकल पद्धतीने शूट करायला पाहिजे आणि 200 वर्ष पुराणा म्हणजे त्याच्यात छछोरगिरी अजिबात चालणार नाही. तर मी म्हटलं की बाबा, हे तर खूपच छान झालं, कारण फिल्मी लटके झटके त्याच्यामध्ये नकोच होते आणि क्लास आणि तरीही अपील, या 2 गोष्टींचा संगम त्याच्यात हवा होता. त्यांनी मला सांगितलं की मला मुगले आझममधलं मोहे पनघट पे नंदलालसारखं हे खूपच कॅची गाणं आहे, खूपच सुंदर गाणं आहे, पण मला ते कपडे आणि त्या पद्धतीची डान्सर पाहिजे आहे. आणि मग आमचा शोध सुरू झाला. मग माझ्या डोक्यात काही नावं होती, त्यांच्या डोक्यात काही नावं होती. आम्ही खूप दिवस डिस्कशन केलं, कुणाला घ्यायचं कुणाला घ्यायचं. आणि मग त्यांचा एक दिवस मला फोन आला की मला वाटतं की आपल्याला सापडलेली आहे मुलगी. म्हटलं कोण? तर म्हणे अदितीराव हैदरी. म्हटलं अरे बापरे, अदितीराव हैदरी, तर ती क्लासिकल डान्सर, शी ट्रेंड? तर म्हणे की मुझ पे यकीन करती हो? म्हटलं 100%. तर म्हणे की मैं नचवाऊंगी. आणि त्यांनी भरपूर तिच्याकडनं रिहर्सल करून घेतली. आणि ॲज अ कोरिओग्राफर त्यांची अशी एक विजन होती की मला मोठे मोठे शॉट्स घ्यायचे आहेत, त्यामुळे डान्स येणारी मुलगी पाहिजे किंवा तेवढी मेहनत घेणारी मुलगी पाहिजे. कारण पूर्वीचे जे डान्सेस आहेत त्याच्यात एवढे कट्स नसायचे आणि जेवढे कट्स तुम्ही कोरिओग्राफीमध्ये ठेवाल तितकं एक एक शॉट घेतला आहे हे कळतं लोकांना. म्हणजे तुम्ही ट्रेंड नाही आहात म्हणून तेवढे कट्स घ्यायला लागतात. त्यामुळे आजच्या पद्धतीने शूट करायचं नाही, तर ते तेव्हाच्या पद्धतीनेच पण तसंच शूट करूया. आणि अदितीकडनं त्यांनी तेवढी मेहनत करून घेतली. नितीन देसाईंनी त्याच्यासाठी एक स्पेशल सेट उभारला आणि इतकं सुंदर झालं आहे गाणं ते, आणि इट्स अ व्हिज्युअल ट्रीट. नक्कीच खूप छान छान गोष्टी समोर येत आहेत. बट आज फक्त तुम्हा दोघांना भेटायचं होतं. लेट्स स्टॉप हिअर. पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.